हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदीच असेल. तर सर्वांना माझ्याकडून, तुमच्या परिवाराला व तुम्हाला हॅपी दीपावली. हॅपी दीपावली. लक्ष्मीपूजन आहे माझ्या इकडे ना. बऱ्यापैकी लक्ष्मीपूजन सगळं झालेलं आहे. प्रार्थना वगैरे झाले, आरती झाले. मग आता म्हटलं तुम्हाला दाखवूया की मी कशा पद्धतीनं लक्ष्मीपूजन केले. तर या इकडे मी ना आज मी म्हणजे न कुठे पाहता एक दिवा तिकडचं राहिलं वाटतं लावायचं इकडचं. तर विजला असेल. हा, आरती होईपर्यंत दिवा विजला इकडे. तर काय झालं होतं, एकतर मी ना म्हणजे 50-60 दिवे लावले. त्याच्यात एक 2-3 दिवे असे वाण्याने गेलेच होते आरती वगैरे सगळं होईपर्यंत. त्याच्यामुळे पुन्हा आपण जे गेलेले दिवे आहेत ते लावूया. माचीस पाहिजे सगळ्यांना आमच्या चव्हाण परिवाराकडून सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज बराच वेळ झाला मला, कारण की आमच्याकडे ना काय झालं होतं, खूप उशीर ना लाईट गेली होती. तुमच्याकडे पाऊस पडला का? आमच्याकडे खूप सारा पाऊस पडला आज. म्हणजे एक 10 मिनिटं पडला, पण एवढा पडला की नाही विचार करू नका. झाडं पडली, एवढा पाऊस पडला. त्याच्यामुळे लाईट गेली होती आणि लाईट यायची वेळ आम्ही पाहत होतो. आता ना जवळपास 7:30 वाजले संध्याकाळचे. आणि हे टायमिंग बरोबर योग्यच आहे पूजा करण्याचं वगैरे. त्याच्यामुळे मी सगळी पहिला पटापट पूजा वगैरे आवरून घेतली. मेहंदी दाखव. मेहंदी गेली असेल थोडा कामात ना, कारण की एवढं सारं कामाचं लोड होतं ना. मी ना खूप सारे व्हिडिओ करायचं असं प्लॅनिंग केलं होतं, पण ते काय शक्य झालंच नाही ह्या गडबडीमध्ये. तर मी फराळाचं बनवणार नव्हते, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. पण अचानक असं नवरोबा बोलले की नाही आज फराळाचं म्हणजे बनवायचं ह्या वेळेला, घरी विकत काही आणायचं नाही. त्याच्यामुळे ना माझं खूप धावपळ झाली ऐन वेळेला. तर या तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले. तर हे बघा, इकडे ना मस्तपैकी भाजणीची चकली बनवले, खुसखुशीत अशी करंजी बनवले, तिखट असं चिवडा बनवलाय, गोड असं लाडू आणि करंजी मी पुडाची करंजी बनवले, म्हणजे जशी खारी असते ना तशी. तर हे पदार्थ मी घरी बनवले आणि बाकीचं काय मग नाही. महत्वाचं पॉइंट म्हणजे काय माहितीये का, आज जे तुमच्याकडे आहे का चिरमुरे असतात माहितीये का, म्हणजे पूजेसाठी खास ते असतात, पोह्यासारखे असतात ते, थोडेसे फुलवलेले वगैरे. आज ना 2 ते 3 ठिकाणी बघून सुद्धा आज मला ते भेटलेलेच नाही. त्याच्यामुळं आजचं काम आमचं हे बत्ताशा आणि काही ठराविक गोष्टीवरूनच चालवून घ्यावं लागलं. अशा पद्धतीनं छान अशी माझी पूजा झाली. इकडे कृष्ण राजा आहेत बसले आणि इकडे आमचे कपडे नवीन घालण्यासाठी विनवण्या करून झाल्यानंतर ना आमचे हिरो आता तयार झाले. तर दाखवते तुम्हाला. या साहेब या, किती मस्त वाटायला. नमस्कार करा. हा वाव. हा, हे ना हे कशाचे चिन्ह आहे माहितीये का? नाही, हे चिन्ह आहे आपलं वय झालंय ह्याचं, गुडघं दुखतंय तर ह्याचं. जरासं पुढे आता नमस्कार करून घ्या. बघा किती छान. हॅपी दिवाळी सर्वांना. हॅपी दिवाळी. गरम असं होते की नाही का? पाऊस पडून गेलाय पण गरम खूप होते. आज आमची जोडी बघा, मॅचिंग काय आहे? काहीच नाही. भक्तीच्या पसंतीची लिपस्टिक लावली आज, कारण की ह्याला मॅच करायची होती, वांगी कलर. तर मला एवढी काही आवडली नाही, पण भक्तीला आवडले, त्याच्यामुळे म्हटलं चलो. तर थोडक्यात काय, माझी पूजा आजची झालेली आहे. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी. बाय.